शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या दिवशी महाड तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुक्यातील वारंगी ग्रामस्थांनी आमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। महाड तालुक्यात अनेक गावात गंजलेले पोल आणि वीज मीटर बदलण्याची मागणी होत असताना देखील हे पोल बदलले जात नसल्याने ग्रामीण भागात नाराजी देखील व्यक्त होते। माणूस मरायची वाट महावितरण बघतंय का असा प्रश्न देखील सध्या ग्रामस्थ करतायत। महाड तालुक्यात वीज वितरण कंपनीच्या कारभाराला ग्रामीण भागातील जनता अक्षरशः वैतागली असून सकाळी गेलेली लाईट पुन्हा कधी येईल याचा भरोसाच नाहीये। तसेच वाढीव वीज बिल व वीज वितरणातील अनागोंदी कारभारावर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तालुक्यात सर्वच ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीच्या गंजलेल्या विद्युत खांबामुळे जनतेच्या जीवाला होणारा धोका पाहता वारंवार पोल बदलण्याची मागणी करून देखील वीज वितरण कंपनी गांभीर्याने घेत नसल्याने वारंगी येथील ग्रामस्थांनी काल नदी बचाव समितीकडून वीज वितरण कंपनीच्या महाड येथील कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे। काल बचाव समितीचे राघू तांबटकर, निलेश जाधव आणि अन्य कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलनात सहभाग देखील घेतलेला आहे। जी महाड तालुक्याची जर परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावागावात एवढ्या मोठ्या प्रमाणात लाईटचे वीज पोल सडलेले आहेत की कधीही जीवितहानी घडू शकते। जे डीपी आहेत त्या डीपी डायरेक्टली म्हणजे एखादा दोरखंड कसा बांधावा अशा बांधल्या गेलेल्या आहेत। आणि MSEBची माणसं वायरमन वगैरे तिथं ग्रामीण भागाला तर अजिबात शिल्लक नसतात। आणि अशा वेळेस समजा जर डीपी पडली, ट्रान्सफॉर्मर पडले, पोल पडले तर याला जबाबदार कोण? प्रशासनाकडे MSEBकडे आम्ही मागील जवळजवळ मला वाटतंय की 6 महिन्यापूर्वी वायरमनला आणले। त्यांना म्हणलो की आमच्या स्वतःच्या गावाचा सर्वे करा। त्यांनी बिचाऱ्यांनी सर्वे केला आणि साहेबांपर्यंत पोहोचवला। आम्ही विचारला काय झालं? हा साहेब करणार आहेत। त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं की साहेब जर आमच्या गावामध्ये जीवितहानी घडली तर 302(12) अप्रमाणे गुन्हा दाखल करू तुमच्यावर। तरी देखील साहेब लक्ष द्यायला तयार नाहीत आहे। जर आपण शासन आपल्या दारी कार्यक्रम घेतोय तर जनसामान्यांना शासनाच्या दरवाज्यात येण्याची वेळच यायला नाही पाहिजे। एखाद्याचा मीटर जर खराब झाला आणि बदलायला सांगितला तरी ते बदलून देत नाही। ते बोलतात मीटर खराब आहे। आधी तिथे स्थायिक जे कोण असतात चिरीमिरी काम करणारे ते करतात किंवा ऑफिसर कोण आहेत तेही आमच्याकडे येत नाही। आमच्या साईडला वारंगीला साबले म्हणून कोण अभियंता आहेत असं ऐकण्यात आलं। त्यांनाही फोन केलं तर ते आणि तो कोण शेडगे वगैरे आहेत तर तेही फोन उचलायला मागत नाही। आमची वारंगीची फार परिस्थिती बिकट आहे। वारंगीची परिस्थिती बिकट असताना देखील संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये महाड तालुका की MSE वाल्यांना कोण वालीच नाही असं मला तरी वाटतं।